बासुंदी बनवायचं म्हटलं, की अगदी तासनतास आपल्याला दूध हे आटवावं लागतं. तेव्हा कुठेही अशा पद्धतीची अगदी मस्त रबडीदार आणि दाणेदार टेक्स्चरची बासुंदी बनवून तयार होते. पण आज आपण जरासुद्धा दूध न आटवता फक्त 10 ते 12 मिनिटांमध्ये ही अशी मस्त दाणेदार, लच्छेदार आणि अगदी रबडीदार अशी बासुंदी इथे तयार केलेली आहे. अगदी साधी सोपी प्रोसेस आहे. फक्त एक छोटीशी ट्रिक तुम्हाला इथे वापरायची आहे, ज्यामुळे अगदी दूध न आटवता अशी मस्त लच्छेदार अशी बासुंदी इथे आपली बनवून तयार होईल. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण इथे अर्धा लिटर दुधापासून ही बासुंदी तयार करणार आहोत. त्यासाठी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध इथे मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आता दूध गरम करण्यासाठी अशा पद्धतीची कुठलीही मोठी पसरट तुम्हाला कढई किंवा पसरट भांडं घ्यायचं आहे, ज्यामध्ये बासुंदी अगदी छान व्यवस्थित अशी बनल्या जाते. तर त्यासाठी मी अशी पसरट कढाई घेतलेली आहे. त्यामध्ये इथे अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घ्यायचं आहे आपल्याला. म्हशीच्या दुधामुळे बासुंदी अगदी छान मस्त दाणेदार किंवा रबडीदार अशी बनवून तयार होते. आता ह्या दुधाला आपल्याला एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे. दूध उकळतोय तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस बघूया. तर इथे गॅसवर पुन्हा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण अर्धी वाटी इथे मी गार दूध काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे, म्हणजेच दूध पावडर. तर ₹10 जे एक सॅचे येतं ना, तसे 2 मिल्क पावडरचे सॅचे इथे मी वापरलेले आहे अर्धा लिटर दुधासाठी. आता गार दुधामध्ये आपल्याला ही मिल्क पावडर घालायची आहे. गॅस अगदी लो आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला ह्या दुधामध्ये ही मिल्क पावडर चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे आता आपण इन्स्टंट खवा तयार करणार आहोत. त्यासाठी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की ही जी मिल्क पावडर आहे ना, ही आपल्याला गार दुधामध्येच वापरायची आहे. जर तुम्ही यामध्ये गरम दूध घातलं, तर मग तिच्या पटकन अशा गुठळ्या तयार होतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं गार दुधाचाच इथे वापर करायचा आहे. आता मीडियम फ्लेमवर आपल्याला याला सतत चमच्याने हलवत राहायचं आहे आणि साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी हे जे मिश्रण आहे ना, हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जसं आपण हे शिजवत जातो, तसं हे जे मिश्रण आहे ना, हे थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात होते आणि मग याचा मस्त असा खवा आपल्या घरी बनवून तयार होतो. तर चला आता आपण याला थोडंसं शिजवून घेऊया आणि सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली तळाला कढईला ते करपणार नाही अशा पद्धतीने. तर हे बघा अशा पद्धतीने जसं आपण हे शिजवत जाऊ ना, तसं ते थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात होते. पण अजून आपण याला पुन्हा एखाद्या मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. चमच्याने सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली तळाला करपणार नाही आणि साईडला जे कढईला मिश्रण लागलेलं असतं ना, ते सुद्धा आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. तर हे बघा 3 ते 4 मिनिटातच अशा पद्धतीने मस्त इन्स्टंट असा आपला खवा इथे बनवून तयार होतो. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे, हे चांगलं घट्टसर झालं की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका वाटीमध्ये आपण आता याला काढून घेऊया. अगदी साधी सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला खवा हवा असेल, तुम्ही रेडीमेड खवासुद्धा यामध्ये घालू शकता किंवा खवा नसेल, तर ह्या पद्धतीने मिल्क पावडरचा इन्स्टंट खवा तुम्ही इथे तयार करू शकता. तर हे बघा दूध आपण इथे गरम करायला ठेवलेलं होतं. दुधाला सुद्धा चांगली अशी उकळी आलेली आहे. चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला जी काही साय येते साईडला, ती सुद्धा चमच्याने यामध्ये दुधामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपण जो खवा इथे तयार करून घेतलेला आहे मिल्क पावडरपासून, तो सर्व खवा आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे अशा पद्धतीने. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि त्यानंतर एखाद्या चमच्याने आपल्याला याला चांगलं दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर फक्त 4 ते 5 मिनिटांसाठी आपण याला आटवून घेणार आहोत. फार आटवण्याची गरज पडत नाही. हा खवा घातल्यानंतरच तुम्हाला ह्या दुधाचं टेक्स्चर जाणवेल, की अगदी घट्टसर व्हायला सुरुवात होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते ही बासुंदी. तर हे बघा अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जो खवा आहे ना, तो दुधामध्ये अगदी छान व्यवस्थित असा एकजीव झाला पाहिजे या पद्धतीने. तर अगदी छान व्यवस्थित असं आपण आता याला मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही या स्टेजला इथे. आता तुम्ही बासुंदीचं थोडंसं टेक्स्चर बघू शकता. हलकीशी दाटसर अशी आपली इथे बासुंदी तयार झालेली आहे. आपण इथे अजिबात दूध वगैरे आटवलेलं नाहीये. फक्त दुधाला एक उकळी काढली होती सुरुवातीला. आता यामध्ये साखर घालायची आहे. तर फक्त 3 चमचे मी यामध्ये साखर घातलेली आहे. कारण आपण यामध्ये मिल्क पावडरचा सुद्धा वापर केलेला आहे. मिल्क पावडरसुद्धा ही ऑलरेडी थोडीशी गोडसर असते. त्यामुळे साखरेचं प्रमाण हे थोडंसं कमी ठेवायचं आहे. कारण हे आटल्यानंतर अजून थोडीशी घट्टसर होते. तर मी फक्त 3 चमचे घातलेले आहे. 3 चमचे अगदी पुरेशी होते साखर, पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक इथे करू शकता. आता थोडीशी हाय फ्लेम करायची आहे आणि हाय फ्लेमवर याला साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने आणि सतत आपल्याला याला चमच्याने हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने. साईडला जे कडेला मिश्रण लागतं ना, ते सुद्धा ह्या दुधामध्येच आपल्याला मिक्स करत जायचं आहे. म्हणजे अगदी छान लच्छेदार अशी आपली बासुंदी बनवून तयार होते. तर हे बघा अगदी मस्त घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी आपण आता याला उकळवून घेऊया.
तर अगदी 3 ते 4 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर मी याला इथे उकळवून घेतलेलं आहे. मस्त दाटसर असं आपलं दूध इथे बनवून तयार झालेलं आहे. दुधाचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता इथे. आता यामध्ये आपल्याला काही थोडा सुका मेवा घालायचा आहे. तर इथे मी थोडेसे काजू, बदाम आणि पिस्त्याचे असे काप करून घेतलेले आहेत. ते देखील यामध्ये घालूयात. आणि फ्लेवरसाठी अर्धा छोटा चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे. ती सुद्धा यामध्ये आपल्याला घालायची आहे. आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर फक्त एखाद्या मिनिटांसाठी हाय फ्लेमवर याला एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे. वेलची पावडर जी आहे ती सर्वात शेवटी घालायची आहे, म्हणजे तिचा जो फ्लेवर आहे ना, तो बासुंदीमध्ये छान टिकून राहतो. तर हे बघा, आता याला फक्त एखाद्या मिनिटांसाठी मीडियम टू हाय फ्लेमवर चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि सतत चमच्याने हलवत राहायचं आहे. अगदी 10 ते 12 मिनिटांमध्येच मस्त दाटसर अशी आपली ही अर्धा लिटरची बासुंदी बनवून तयार होते. आणि फारसं आपण दूध आटवलेलं नसल्यामुळे अगदी भरपूर क्वांटिटीमध्ये ही अर्धा लिटरची बासुंदी बनवून तयार होते. तर हे बघा, फक्त एखादं मिनिटं याला छान असं उकळवून घेतलं. मस्त दाटसर अशी झालेली आहे. आता ह्या स्टेजला इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर अशा पद्धतीने इतकी घट्टसर अशी आपली बासुंदी बनवून तयार झाली, की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. यापेक्षाही जास्त घट्ट असं हिला शिजवून घ्यायचं नाही, कारण गार झाल्यानंतर ही अजून खूप दाटसर होते. हे बघा, तुम्ही आता इथे बासुंदीचं टेक्स्चर बघू शकता. आता जरी तुम्हाला ही थोडीशी पातळ वाटत असली, पण साधारण 1 ते 2 तास आपण जर हिला फ्रिजमध्ये ठेवलं, तर अजून मस्त दाटसर अशी ही बनवून तयार होते. आता ही तयार केलेली सर्व बासुंदी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी काढून घेणार आहे. आता बासुंदी म्हटलं, की ती कशी अगदी गार आणि थंड असेल तरच ती चवीला अगदी छान लागते. आता सर्व बासुंदी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि साधारण 1 ते 2 तासांसाठी आता आपण हिला फ्रिजमध्ये ठेवून देणार आहोत आणि अगदी मस्त थंडगार अशी आपण ही बासुंदी तयार करून घेणार आहोत. तर इथे मी साधारण 2 तासांसाठी ही बासुंदी अशीच फ्रिजमध्ये ठेवून दिलेली होती. 2 तासानंतर तुम्ही ह्या बासुंदीचं टेक्स्चर बघू शकता. अगदी मस्त लच्छेदार, दाणेदार आणि अगदी रबडीदार अशी आपली बासुंदी इथे बनवून तयार झालेली आहे. अर्धा लिटर दुधापासून आज आपण इथे ही बासुंदी तयार केलेली आहे. तरी तुम्ही त्याची क्वांटिटी बघू शकता. अगदी भरपूर अशी बासुंदी आपली बनवून तयार होते. ते सुद्धा अजिबात तासनतास दूध न आटवता अगदी सोप्या ट्रिकने फक्त मिल्क पावडरचा तुम्ही अगदी इन्स्टंट खवा इथे तयार करून घेऊ शकता आणि ही अशा पद्धतीने मस्त बासुंदी तयार करू शकता. तर तुम्ही सुद्धा ह्या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने बासुंदी घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.